नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी करंट मित्र या यूट्यूब चॅनलवर. आज आपण महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरणार आहे ते प्रश्न पाहणार आहोत. या पूर्ण व्हिडिओमध्ये 50 प्रश्न असतील जे की परीक्षेला 100% येण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक पहिला पाहू. भारतातील कोणत्या राज्यात आशियातील पहिला नॅशनल जिओ सायन्स म्युझियम उघडण्यात आला आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 2. गगनयान मिशनसाठी कोणत्या संस्थेने EO-20 क्रायोजेनिक इंजिन विकसित केलं आहे? त्याचं उत्तर आहे इस्रो. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या राज्यात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन केले आहे? याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या बँकेने भारताला पर्यावरण विकासासाठी 500 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे? याचं उत्तर आहे आशियाई विकास बँक. प्रश्न क्रमांक 5. कोणाच्या हस्ते मध्य प्रदेश राज्यात GSI भूविज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे? त्याचं उत्तर आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड. प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाला कोणाचे नाव देण्यात आलेले आहे? तर त्याचं उत्तर आहे उद्योगरत्न रतन टाटा. प्रश्न क्रमांक 2 बघू. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या राज्याच्या सरकारने गोमांसावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे? त्याचं उत्तर आहे आसाम. प्रश्न क्रमांक 8. 43व्या ज्युनियर राष्ट्रीय खो खो करंडक स्पर्धा 2024चे विजेतेपद कोणत्या राज्याने पटकावले आहे? त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 9. बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक लोकसभेत कोणी मांडले आहे? त्याचे उत्तर आहे निर्मला सीतारामन. प्रश्न क्रमांक 10. आंतरराष्ट्रीय समृद्धी संमेलन 2024चे कुठे आयोजन करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे चेन्नई. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणी रेल्वे सुधारणा विधेयक 2024 लोकसभेत सादर केलेला आहे? त्याचं उत्तर आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. प्रश्न क्रमांक 12. 2025 या वर्षी पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? त्याचं उत्तर आहे आपला भारत देश. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने कर्करोगावर जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केलेला आहे? त्याचं उत्तर आहे रशिया. प्रश्न क्रमांक 14. कोणत्या राज्याने GST संबंधित अभय योजना लागू केलेली आहे? उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 5. भारत आणि श्रीलंका यांच्यात नौसेना अभ्यास म्हणजे स्लिनेक्स 2024चे आयोजन करण्यात आले आहे ते कोणत्या राज्यात करण्यात आले होते? त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 16. भारत देश जगात कितवा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे तर 3रा. प्रश्न क्रमांक 17. आंतरराष्ट्रीय वन मेळा कुठे आयोजित करण्यात येत आहे? याचं उत्तर आहे भोपाळ. प्रश्न क्रमांक 18. भारताचे नियंत्रक व महालेखपाल म्हणजेच कॅग प्रमुख कोण आहेत? याचे उत्तर आहे संजय मूर्ती. पुढचा प्रश्न क्रमांक 19. संजय मूर्ती हे भारताचे कितवे नियंत्रक व महालेखपाल बनलेले आहेत? याचं उत्तर आहे 15. प्रश्न क्रमांक 20. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचे नाव देण्यात आले आहे? हे त्याला नाव देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव. प्रश्न क्रमांक 21. संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? याचं उत्तर आहे डॉक्टर माधव गाडगीळ. प्रश्न क्रमांक 22. मुंबई संघाने किती वेळा सय्यद मुश्ताक अली T20 क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे? याचं उत्तर आहे 2 वेळा. प्रश्न क्रमांक 23. नवी दिल्ली येथे आयोजित अष्टलक्ष्मी महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचे उत्तर आहे ओडिसा. प्रश्न क्रमांक 25. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024ने कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे मिशेल बॅचले. प्रश्न क्रमांक 26.
मिशेल बॅचले यांना 2024चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्या कोणत्या देशाच्या माजी अध्यक्ष आहेत? त्याचं उत्तर आहे चिली. प्रश्न क्रमांक 27. फायझर पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे बिहारी मुखर्जी. प्रश्न क्रमांक 28. मध्य भारतातील पहिले भारतीय यकृत प्रत्यारोपण केंद्र कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे आपली उपराजधानी नागपूर. प्रश्न क्रमांक 29. अंडर 19 आशिया क्रिकेट कप 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? त्याचे उत्तर आहे बांगलादेश. तर उप कोण आहे? उप आहे भारत. प्रश्न क्रमांक 30. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कार महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर राहिलेले आहे? प्रश्न क्रमांक उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 31. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे रश्मी सिल्वा. प्रश्न क्रमांक 32. भारतातले पहिले गुगल सेफ्टी इंजिनियर सेंटर कुठे स्थापन करण्यात येणार आहे? त्याचे उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 33. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झालेला आहे? त्याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न क्रमांक 34. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त कोणाला सशस्त्र सेना ध्वज प्रदान करण्यात आला आहे? उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक आहे 35. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे राहुल नार्वेकर. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे राम शिंदे. प्रश्न क्रमांक 37. पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 38. हिंदी भाषेसाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार 2024 जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे गगन गिरी. प्रश्न क्रमांक 39. मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे सुधीर रसाळ. प्रश्न क्रमांक 40. एक देश एक निवडणूक विधेयकासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली संस्थेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केलेली आहे? त्याचं उत्तर आहे PP चौधरी. पुढील प्रश्न 41. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकतेच किसान कवच लॉन्च केले, ते काय आहे? ते कीटकनाशक विरोधी बॉडी सूट आहे. प्रश्न क्रमांक 42. मिस इंडिया USA 2024 किताब कोणी जिंकलाय? तर त्याचं उत्तर आहे कॅटलिन सँड्रा नील. प्रश्न क्रमांक 43. सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते ठरले आहे? त्याचं उत्तर आहे मसाली. प्रश्न क्रमांक 44. इंडिया स्किल्स रिपोर्ट 2025 नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर असणार आहे? त्याचं उत्तर आहे आपले राज्य महाराष्ट्र. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या ठिकाणादरम्यान भारतातील पहिली हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे मुंबई ते पुणे. प्रश्न क्रमांक 46. बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कोणत्या राज्य सरकारने थायलंड सोबत करार केलेला आहे? त्याचे उत्तर आहे गुजरात राज्य. प्रश्न क्रमांक 47. पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? उत्तर आहे पुणे. प्रश्न क्रमांक 48. मध्य प्रदेश सरकारद्वारा कोणाला तानसेन सन्मान 2023ने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे पंडित स्वपन चौधरी. प्रश्न क्रमांक 49. कॅटलिन सँड्रा नील हिने मिस इंडिया USA 2024 किताब जिंकला असून तिचा जन्म कुठे झाला आहे? चेन्नई. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 50. भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कप साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे सलमान खान. तर आज होते आजचे 50 प्रश्न. मित्रांनो, जर तुम्हाला हे पण आपले करंट अफेअर्सची प्रश्नांची सिरीज जर आवडत असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करून आपल्या फ्रेंड मित्र या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करू शकतात. धन्यवाद.